मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. दीदींना दणदणीत दणका. दीदींना दणदणीत दणका. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. ज्यावेळेस मी पार्ट रेकॉर्ड करतोय त्यावेळेस दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता जवळपास पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं चित्र अगदी क्लिअर झालेलं आहे. संपूर्ण देशाचं किंबहुना जगाचं म्हटलं तरी चालेल, जिथे जिथे भारतीय वंशाची किंवा भारतीय लोक आहेत त्यांच्यामध्ये हा एक उत्सुकतेचा विषय होता की पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाममध्ये तिकडे हेमंत बिस्वा शर्मा हे निवडून येणार, भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा येईल आणि ते खात्रीशीर लोकांना वाटत होतं. परंतु पश्चिम बंगालमध्ये नक्की काय होईल याच्या बाबत मात्र सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती. परंतु त्याची अत्यंत पद्धतशीर फिल्डिंग जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लावलेली होती. आणि बरोबर ममता बॅनर्जींना बरोबर आपल्या सापळ्यामध्ये त्यांनी बोलवल्यासारख्या त्यांना सापळे कळलेच नाहीत लावलेले आपल्यासाठी. SIR कारण 7 मे 2026 रोजी बंगालच्या विधानसभेची मुदत संपती आहे. त्यामुळे 7 मे पेक्षा पुढे इलेक्शन जाणार नाही हे अगदी साधं आणि उघड गणित होतं. त्याच्या पुढे गेली तर 7 मे नंतर मग राष्ट्रपती राजवट लागू होईल. पण दीदींचा जो स्वभाव आहे, ममता बॅनर्जींचा जो स्वभाव आहे तोच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. अत्यंत हेकेखोर, अत्यंत तामसी, अत्यंत विक्षिप्त आणि अत्यंत आत्मकेंद्रित मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते ममता बॅनर्जी यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येते. अत्यंत तामसी म्हणजे एखादा छोटी गोष्ट घडलेली असेल तरी त्याचा एवढा मोठा तमाशा उभा करायचा. आणि एक महिला मुख्यमंत्री म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे लगेच एक सॉफ्ट कॉर्नर होतो, समोरच्या जनतेचा होतो, तिथल्या राजकारण्यांचा होतो की बघा एका महिलेला कशा प्रकारची वागणूक. परंतु तुम्ही मुख्यमंत्री आहात, हे जबाबदारीचं पद आहे. 15 वर्ष जे राज्य सांभाळलंय ते कशा प्रकारे सांभाळलं. अगोदरची जी कम्युनिस्ट राजवट होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ज्योती बसू होते. ज्योती बसू म्हणजे हा अतिशय मुलायम स्वभावाचा माणूस. पण कम्युनिस्ट जी विचारसरणी जिथून आली, रशियामधून आली, त्या रशियामध्ये सुद्धा लेनिन वगैरे यांचे पुतळे लोकांनी पाडून टाकले, उद्ध्वस्त करून टाकले. ती चीनमध्ये आली आणि मग चीनचा प्रभाव कायमच पश्चिम बंगाल किंवा बांगलादेश आणि त्याला लागून असणारी ओरिसा सारखी काही राज्य, तर याच्यावर कम्युनिस्ट पार्टीचा पगडा राहिलेला आहे. काही प्रमाणामध्ये तो केरळमध्ये पण आहे. तर हे ठराविक राज्यापुरतं होतं. परंतु त्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये जे काही सोमनाथ चॅटर्जींसारखी अशी विद्वान लोक होती, वृंदाकारात वगैरे विद्वान लोक होती त्याच्यामध्ये. परंतु ज्योती बसू गेल्यानंतर आणि पुढे मग ह्यांची सत्ता उलथवून टाकायची म्हणून काँग्रेस पक्षामध्ये, म्हणजे ममता बॅनर्जी ह्या काँग्रेसच्या मूळच्या, त्या काँग्रेसमधून इंदिरा गांधींनी त्यांचं नेतृत्व गुण हेरले होते आणि इंदिरा गांधींनी पहिल्यांदा त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या आणि अगदी तरुण वयामध्ये त्यांना मोठ्या मोठ्या जबाबदारीची पदं मिळाली. केंद्रात त्या रेल्वे मंत्री सुद्धा होत्या. तिथपर्यंतचा प्रवास चांगला होता. पण जशी त्या काँग्रेस बरोबर फारकत घेतली आणि धाडसानं ही उभी केली, अर्थात 15 वर्ष मुख्यमंत्री राहणं हा सुद्धा एक मोठा पराक्रमच म्हणायला पाहिजे. तो कशा प्रकारे त्यांनी केला पराक्रम हे काही सांगण्याची गरज नाही आहे. ह्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये ज्या प्रकारे गुंडांचा, बळाचा वापर केला जायचा मतदानामध्ये, त्याच्या कैकपट अधिक वापर या ममता दिदींनी केला. म्हणजे ब्लॅक मनी, जो मनी लॉन्ड्रिंगच्या मार्फत साधं मी कलकत्ताचं डमडम विमानतळ जे आहे हे त्यांच्याच एका जवळच्या नातलगाकडून चालवलं जातं. त्याचा टर्नओव्हर महिना 5,000 कोटी रुपयांचा नुसता त्याचा टर्नओव्हर आहे की आपल्याकडून डॉलर्स थायलंड वगैरे सारख्या देशांमध्ये पाठवायचे, तिथे ते जास्त किमतीला जातात, तिथं कमी किमतीला सोनं खरेदी करायचं, ते इकडे आणायचं. सगळे पोलीस अधिकारी असतील, पोलीस शिपाई असतील, सगळी लोक दावणीला बांधलेली, महसूल विभागातली सगळीच लोक, सगळा अधिकारी वर्ग, सगळं प्रशासन ही आपली जहागिरी असल्यासारखं त्यांनी वापरलं. आणि परिणाम असा झाला की इलेक्शनमध्ये एकदा इलेक्शन चांगल्या
म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा दणका दिला त्यावेळेस काँग्रेस आणि यांना त्यांच्या वक्तृत्वानं इतकी मोहिनी घातली की लोक आणि एक महिला एवढी डॅशिंगली येते आणि कम्युनिस्ट पार्टीला चॅलेंज करते म्हटल्यानंतर लोक अगदी स्वखुशीनं पहिल्या इलेक्शन मध्ये त्यांच्या बरोबर गेली आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. पण दुसऱ्या निवडणुकीपासून त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे जे राज्य आणतानाच मुळात एखाद्या विशिष्ट वर्गाचं लांगुल चालन करणे आणि सगळ्यात मोठा धोका भारत देशाला जो आहे हा परकीयांचा आहे. पाकिस्तानमधून होणारं पेनिट्रेशन किंवा बांगलादेशमधून होणारं, त्यातल्या त्यात पाकिस्तानमधून भारतामध्ये प्रवेश करणं अवघड आहे, परंतु बांगलादेशमधून पेनिट्रेट करणं आणि पश्चिम बंगालमध्ये येणं हे अगदी राजरोसपणे सुरू झालं. दिदींच्या काळामध्ये हे अगदी राजरोस सुरू झालं. कोणी येते आणि तिथं येऊन वास्तव्य करून त्यांची आधार कार्ड तयार झाली, त्यांना पासपोर्ट मिळायला लागले, त्यांना सगळ्या सवलती शासकीय सवलती त्यांना मिळायला लागल्या, सगळ्याचा आनंद ती लोक उपभोग घ्यायला लागली. आणि मग त्या स्थानिक जी पश्चिम बंगालमधले नागरिक आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायला लागला. आणि तो अन्याय इतका अन्याय की त्यांनी त्या गुंडांच्या टोळ्याच तयार केल्या अक्षरशः. म्हणजे काही पश्चिम बंगालमधली लोक, काही बांगलादेशमधून विस्थापित झालेले आलेले, मग ह्यांना काही ना शिक्षण ना काही उद्योग धंदा रोजगार नाही, मग ह्यांचा वापर बळासाठी करायचा. आणि मग कुठल्याही इलेक्शन असतील तरी तिथे हँड ग्रेनेड बॉम्ब टाकायचे, सगळं इलेक्शन उधळून लावायचं, लोकांना धाक दाखवून पळवून लावायचं, किंवा भाजपचे किंवा इतर कुठले काँग्रेसचे किंवा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असले की त्यांच्यावर हल्ला करायचा, त्यांची घरं पेटवून द्यायची, त्यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करायची. या प्रकारे दहशत माजून त्यांनी राज्य केलं. आणि मग जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, सगळ्या प्रकारच्या नगरपालिका, महानगरपालिका, सगळ्या इलेक्शन ह्या दहशतीवर जिंकायला सुरुवात केली. आणि मग दहशत माजवणारे जी लोक आहेत, ही आपला जो बीडचं जे कराड प्रकरण आहे, त्या कराड जसा गब्बर झाला, 4-4 हजार कोटीचा मालक झाला, तशा प्रकारे 4-4 हजार कोटींचे, 5-5 हजार कोटींचे मालक असणारे असे अनेक कराड तिथे त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि त्या कराडांच्या द्वारे इलेक्शन पार पाडायचे. आणि हा डाव नेमका अमित शहा आणि मोदींनी उधळून लावला. आता त्या सध्या चॅनलवर हातपाय झाडत आहेत की याच्यामध्ये ईव्हीएमचं तर ते ऑब्व्हियसली ते रडगाणं गायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय राजकीय अंक हा पूर्ण होतच नाही. राजकीय चित्रपट ईव्हीएम वर रडल्याशिवाय कधीही पूर्ण होत नाही. ती एक शोकांतिका म्हणून सादर करावी लागते. ईव्हीएमचं झालं, इलेक्शन कमिशनने आमच्याबरोबर दगाफटका केला, SRPFचा, मिलिटरीचा, आर्मीचा वापर आमच्या विरोधात केला गेला. काही उत्तर प्रदेश मधले शार्प शूटर जे पोलीस अधिकारी आहेत यांना इकडं नेमण्यात आलं आणि अशा प्रकारे आमच्यावर दहशत वापरून मतदान भाजपनं हिसकावून घेतलं. भाजपनं अशा प्रकारे मग SIR मध्ये नावं कापली. अहो, जी लोक मयत आहेत, जी आपल्या देशाचे नागरिक आहेत, ते SIR सुरू झालं, ती इलेक्शन कमिशनची यादीची पडताळणी ज्यावेळेस सुरू झाली तसे बांगलादेशींनी पळ काढायला सुरुवात केली. पश्चिम बंगालमधून बांगलादेशींनी आपापला देश गाठला. त्यांना वाटायला येतं हे मोदी सरकार आहे, हे आपल्याला उचलून जेलमध्ये टाकतील, आयुष्यभर इथेच सडून जाऊ, म्हणून त्यांनी आपला देश गाठायला सुरुवात केली. त्यांचे दिसतात ना तुम्हाला युट्यूबला बघा, कित्येक जण सांगतात प्रामाणिकपणे, कारण ते दिसण्यामधलं साम्य आहे ना तसं. आपल्या लोकांमध्ये त्यांच्यामध्ये फार विशेष फरक काहीच नाहीये, भाषाही सारखीच, त्यामुळे त्यांना येणं खूप सोपं होतं. आणि बंगाली भाषा ही बांगलादेशमध्ये पण बोलली जाते, त्यामुळे त्यांचं येणं जाणं अगदी स्वाभाविक होतं. त्याला अनेक कारण आहेत. पण या लोकांचा वापर करायचा आणि मग मोदी आणि शहा हे तुम्हाला असं सहजासहजी इलेक्शन जिंकू देतील वगैरे हे मांडण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी बळाचा गैरवापर केला. अहो, ते मी तर म्हणेन ना, मोदींना काही लोक देवासमान, परमेश्वराचा अवतार वगैरे मानतात. तो मानू द्यात, एक व्यक्ती म्हणून मानणं वेगळं, परंतु एक राजकीय व्यक्ती म्हणून ज्यावेळेस मी मोदींकडे बघतो ना, त्यावेळेस तो अत्यंत कणखर, अत्यंत हुशार, अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आणि अत्यंत खुनशी राजकारणी त्यांच्यामध्ये दिसतो. पण खुनशी म्हणजे काय, हे तलवार घेऊन बोक्सायला जात नाहीत कोणाला, परंतु एखाद्याला अद्दल घडवेल म्हणल्यानंतर त्याला भुई सपाटच करणार. मग जसं श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं होतं की अरे आता ह्या क्षणाला ते तुझे भाऊ वगैरे आहेत हे नातेसंबंध तुला तोडावे लागतील. एक्झॅक्टली मोदीजी ज्यावेळेस उतरतात त्यावेळेस ते सगळ्या मार्गाचा अवलंब करतील आणि ते तेवढे तरबेज आहेत. ते गुजरातमध्ये 3 वेळा मुख्यमंत्री, पूर्ण
3 टर्म मुख्यमंत्री आणि आता 3री टर्म त्यांची पंतप्रधान पदाची चालू आहे. एवढ्या 140 कोटी जनतेला हाताळायचं ही काही एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि तुम्ही मात्र बॉम्ब फेक करून बूथ कॅप्चरिंग करून इलेक्शन लढवायच्या त्यावेळेस तुम्ही चांगले आणि लगेच SRPF वगैरे आलं की तुम्हाला लगेच मोदींनी बळाचा वापर केला, मोदींनी इलेक्शन कमिशनचा वापर केला. का? तर ही बोगस नावांची तुमची यादी गायब झाली म्हणून, मयत लोकांच्यासोबत तुम्ही मतदान करत होते ती गायब झाली म्हणून. तुमच्याकडे 83 लाख लोक गेलेत पश्चिम बंगालमधली नावं. तामिळनाडूमध्ये 90 लाख लोक गेलेले आहेत. कुठं तामिळनाडूचा काय विषय आहे? त्या राज्यानं आवाज सुद्धा काढला नाही. ह्या डायरेक्ट हायकोर्ट काय, सुप्रीम कोर्ट काय, दिल्लीपर्यंत धडका. त्यामुळं हा आतताईपणा दिदींना नडणार होता. आता याच्यावर अत्यंत फिक्सपणे मत मांडणारा एकच पत्रकारितेमधला माणूस सांगतो तुम्हाला, तो म्हणजे आदरणीय भाऊ तोरसेकर. मी त्यांचे व्हिडिओज अगदी नियमित बघत असतो आणि आदर्शवत वाटतात ते. जानेवारी महिन्यापासून ते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की ममता दिदींचं जाणं फिक्स आहे, त्यांचा दिदींचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, हे भाऊ तोरसेकर अगदी ठामपणानं सांगत होते. इनफॅक्ट भाऊ तोरसेकरांनी हेही सांगितलं की ममता दिदींची पार्टी तृणमूल काँग्रेस हे 100च्याही खाली येईल बघा तुम्ही, आणि भारतीय जनता पार्टी 200 पर्यंत जाऊ शकेल. हे भाऊ तोरसेकरांचे जुने व्हिडिओज काढून बघा. त्या माणसानं अत्यंत ठामपणानं अभ्यासपूर्ण मत सांगितलं होतं आणि याचा अंदाज मला स्वतःला सुद्धा येत होता. कारण माझे जे पश्चिम बंगालमधले जे मित्र परिवार जो आहे किंवा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माझे सुद्धा मुजुमदार, चॅटर्जी, बॅनर्जी ही लोक आहेत ना माझी पेशंट. त्यांच्या इथं पश्चिम बंगालचे क्लब्स वगैरे पण आहेत. रॉय अशी लोक आहेत ना माझ्या परिचयातली. मी त्यांनाही चुचकारून बघायचं. त्यावेळेस जाणवायचं आहे लोक निर्भीड झाली. ही आर्मी मिलिटरी सगळी आल्यामुळं लोक निर्धास्त झाली की चला, अमित शहा म्हणाले तर मी इलेक्शन झालं तरी 15 दिवस मी पश्चिम बंगालमध्येच राहणार आहे. चला, आपलं ऐकणार, आपल्याला आपलं समजणारं कोण ना कोणतरी या राज्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता आपण निर्धास्त होऊन मतदानाला बाहेर पडू. त्यामुळं हा पैशाचा गैरवापर झाला आणि आर्मीनं काय तुम्हाला घरातनं ओढून मतदानाला नेलंय का काय? आर्मी फक्त तुमच्या हालचालींवर नजर ठेवून होते. तुम्ही बाहेर पडलात दगडगोटे घेऊन की तुम्हाला ठोकायचं, आणि मग ते ठोके बसताना आम्ही बघितलंय टीव्हीवर सगळं. तर आपल्या कर्माचीच फळं ममता दिदी चाकतायत. त्यामुळे दिदींना दणदणीत दणका हा बसणारच होता आणि तो त्यांचा करेक्ट कार्यक्रम मोदी आणि शहांनी केलेला आहे. एवढंच मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.